हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे मंगळवार आणि आता वाजले आता 12 आणि सकाळचं काम सगळं आवरलेलं आहे आणि पोरं गेलेत शाळेला. धुणं भांडी काम सगळं आवरलेलं आहे. इकडं बघा कोथिंबीर राहिलेलं आहे कालचं आणि 100 कोथिंबीर आहे आणि हे तर भिजवून टाकायचं आहे. आता कॅरेट मांडलेलं आहे, ते कॅरेटवर भिजवून ठेवायचं आहे. ते मग दुपारी येऊन नेतो म्हणून त्याने सकाळी मालाला गेलेलं आहे, म्हणजे भाजी आणायला. इकडे बघा 5-5चा डिग असं करून ठेवलेलं आहे आणि 5-5 पेंडी ते मोजून ते कॅरेटवर लावायचं असतं. आणि व्हिडिओ करणार कोण नव्हतं घरात म्हणून मी व्हिडिओ केलेला नाही ते कोथिंबीर भिजवताना. आणि भिजवून ठेवले कोथिंबीर नेलेलं आहे आता. आणि इकडं जरा आराम करून परत आता वाजले 4 वाजलेला आहे आणि आता परत कामाला सुरू. इकडं बघा चूल तेन सारवायचं आहे आणि आता 2 दिवस अमावस्या आहे, त्यामुळं चूल सारवायचं आहे आणि घर झाडून घ्यायचं आहे. हे भांडी घासून आणि फरशी तेन पुसून सगळं काम आवरायचं आहे. आता मी ते काम करणार आहे. इकडं बघा फरशी तेन पुसून फ्रीज सगळं आहे बघा, मी साळूत घेतलेलं आहे आणि वरचं सगळं जरा झाडून घेतो. आणि मी दर अमावस्याला हे झाडून घेतो. चूल तेन सारवून धूळ तेन पडलेलं असते, ते पत्र्यावरचं जाळी तेन तिकडचं इकडं लागलेलं ते पण काढून घेतो. आणि इकडं फ्रीज पण पुसून घ्यायचं आहे. इकडं बघा फ्रीज पण सगळं स्वच्छ करून घेतो, आतलं बाहेरचं. आणि इकडं चूल सारवलेलं आहे. ओला आहे म्हणून जरा हे दिसतंय, वाळल्यावर दिसतंय. इकडं भांडी पण घासून लावलेलं आहे, पत्राचं सगळं पुसून घेतलेलं आहे, फरशी पुसून. इकडं काम सगळं आवरलेलं आहे. आतलं खोल्यांचा फरशी पुसून हे सगळं पुसून भांडी तेन घासून आणि पाणी पण आलेलं आहे. आता काम आवरलेलं आहे आणि स्वयंपाक करायचा आहे. आता पाण्याचं भांडे पण धुवून ठेवलेलं आहे. इकडं स्वयंपाक करायला चूल पेटवलेला आहे. इकडं बघा पूर्ण वाळलेलं आहे कसं दिसतंय. आणि इकडे मी स्वयंपाक करायला लागले. वरचं काम सगळं आवरलेलं आहे, पाणी भरून भांडी घासून. मेथीची भाजी, गवारीची आमटी, पोकळ्याची भाजी अशीच पाणी भरायला लागल्या. आता व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब